सर्वांना स्क्रीन दिसत आहे का? येस. ओके. तर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जिवंत ठेवण्यासाठी खूप सारे प्रोसेसेस होतात. जसं रेस्पिरेशन, आपण श्वास घेतो, आपण खाणं जे खातो ते पचतो, आणि ब्लड सर्क्युलेशन होतो सगळ्या ठिकाणी बॉडीमध्ये. तर हे सगळे खूप खूप सारे हे आहे आपल्याकडे. ऋतुपर्णा, काय डाऊट आहे? येस मॅम. मॅम, जी ऍसिड रेन असते ना, त्याचा कलर म्हणजे कसा असतो? नॉर्मल रेन वाणी असतो का वेगळा असतो? ऍसिड रेन हे कुठून आला आता तुला तो प्रश्न? मॅम, मला मागच्या क्लास मधला डाऊट होता. ओके. तर हे ऍसिड रेन जे असतात ना, त्याच्यातून म्हणजे मी आताच उत्तर देऊन देते तुला. ते जे ऍसिड रेन असतात, आपण त्याला ऍसिड रेन का म्हणतात? जे पाणीत घुललेले केमिकल आहे ते पण भापासारखं ढगामध्ये जातात. एक प्रकारचा हे आहे, एक हे प्रोसेस आहे की ते पण भाप बनून ढगामध्ये कलेक्ट होतात, आणि जेव्हा ते पडतात खाली, ते ऍसिड म्हणजे ते ऍसिडिक असतो. जे पाणीचे जे पीएच आहे ते ऍसिडिक असतात, म्हणून त्याला ऍसिड रेन म्हणतात. ऍसिड रेन म्हणजे असं नाही होणार की ते खूप कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि ते आपल्या कुठे कुठे पडलं तर ते होल करून टाकेल, जाळून टाकेल, असं नसतं. थोडंसं इरिटेशन होतं स्किनमध्ये. आणि दुसरं ऍसिड रेन हे पण आहे की जेव्हा ते पावसाचा पाणी एअर पोल्युशन ला होऊन गुजरतो, पोल्युटेड एअरला होऊन गुजरतो, तेव्हा पण त्याचा पीएच चेंज होतो. तर आपण त्याला ऍसिड रेन म्हणतात. तर आपण बॅक टू द टॉपिक. तर हे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये खूप सारे प्रोसेसेस असतात, आपल्या बॉडीमध्ये घडत असतात ते प्रोसेसेस. तर आपण इकडं थोडंसं प्रोसेस बघणार आहे की कुठलं कुठलं प्लांटमध्ये पण होतो आणि कुठलं कुठलं ह्युमन्स मध्ये पण होतो. तर पहिला आहे ट्रान्सपोर्टेशन. तर ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तुम्ही इकडचं सामान तिकडे पोचवायचं आणि तिकडचं सामान इकडे पोचवायचं, हे आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन. आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशन कॅरी आउट केला गेलेला जातो वेन्स मुले. वेन्स आणि आर्टरीज म्हणजे ते रक्त आहे, ते रक्तामध्ये सगळं फूड न्यूट्रिएंट्स मिक्स करून सगळ्या बॉडीमध्ये पोचवतात सगळ्या ऑर्गन्सकडे. आता तसंच प्लांट्स मध्ये पण आहे. हे ट्रान्सपोर्टेशन जे आहे ना प्लांट्स मध्ये, हे कॅरी आउट केलं गेलेलं जातो जायलम आणि फ्लोएम मध्ये. तर याला आपण म्हणतो कंडक्टिंग टिश्यूज. जायलम आणि फ्लोएमला कंडक्टिंग टिश्यूज म्हणतात. जायलम हा वॉटर घेतो रूट्स पासून आणि सगळ्या ठिकाणी वॉटर पोचवतो. फ्लोएम जे आहे ते खाना पोचवतो, फूड पोचवतो. ते लीफ पासून फूड घेतो आणि पूर्ण झाडाला फूड पोचवतो फ्लोएम. तर याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन. कळलं सगळ्यांना? हॅलो. Yes, ma'am. येस मॅम. Yes. ओके. आता ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. ट्रान्सलोकेशन ऑफ फूड काय असतो? जेव्हा फ्लोएम आपण फूड इकडून तिकडे जातो तेव्हा आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. तर फ्लोएम लीफ पासून तयार केलेला फूड घेतो आणि सर्व ठिकाणीच पोहोचवतो, म्हणजे स्टेम्स मध्ये, रूट्स मध्ये, फ्रुट्स मध्ये, सगळ्या ठिकाणी ते पोचवतो. तर त्याला आपण म्हणतात ट्रान्सपोर्टेशन. आणि जे काही एक्स्ट्रा फूड आहे, उरलेला फूड आहे, म्हणजे त्यांना गरजेचं नाही आहे, ते स्टोर करतात रूट्स मध्ये, फ्रुट्स मध्ये आणि सीड्स मध्ये.
तुम्ही बघा तुम्हाला म्हणजे गाजर आणि मुळी, बीटरूट हे माहित आहे ना? तर हे हे काय आहे की हे मॉडिफाईड रूट्स आहे. म्हणजे जे उरलेला खाणं होतं तर प्लांट्सनी जडा रूट्स मध्ये सेफ करून ठेवलं. तर हे जे आहे कॅरेट्स, रॅडिश आणि बीटरूट हे आहे मॉडिफाईड रूट्स. आता ट्रान्सलोकेशनला एनर्जीची गरज असते. तर जेव्हा हे शुगर फ्लोएमचा सेल पासून होऊन गुजरतो तेव्हा त्याच्यामध्ये वॉटर भरतो आणि प्रेशर निर्माण करतो त्याच्या सेल्समध्ये. आणि हे प्रेशरमुळे ते जे खाणं आहे ते सगळे सेल्सला भेटून जातो. हे आहे आपला कसं फ्लोएम मध्ये प्रेशर जनरेट होऊन सगळ्या सेल्सला डिस्ट्रीब्यूट होतो. आता हे हे आहे फूड ट्रान्सपोर्टेशन हे गरजेचं असतो फ्लावर, बड्स आणि ब्लूमिंग सीझन मध्ये. ते जेव्हा ते फ्लावर ब्लूम होतात तेव्हा हे गरजेचं आहे की कसं केलेलं गेलं म्हणजे किती फूड स्टोर केलेला आहे. आता आहे व्हॉट इज एक्सक्रीशन. आता एक्सक्रीशन म्हणजे काय? जे आपल्यामध्ये आपण खातो आणि आपल्याला बॉडीला गरजेचं नाही आहे, ते टॉक्सिक असतात आपल्या बॉडीला ते आपल्या बॉडी बाहेर टाकतो. म्हणजे आपण जेव्हा पाणी पितो, खूप जास्त पाणी पितो, आपल्याला बॉडीला जितकी गरज आहे तितकंच पाणी तो ठेवणार बॉडीमध्ये आणि सगळे जे एक्स्ट्रा पाणी आहे ते युरिन मध्ये काढणार. तर हे आहे एक्सक्रीशन. तर जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये हार्मफुल पदार्थ बनतात जसं अमोनिया, युरिया असं हे हे त्याच्या मध्ये पास होण्यासाठी बॉडीतून ते लोक बाहेर काढतात. आणि आता जेव्हा जे सिंगल सेल असतात त्याला डायरेक्टली ते बॉडीच्या बाहेर ते काढून टाकतात. पण जेव्हा ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कडे येतं तेव्हा त्याला किडनी पासून जावं लागतं, पूर्ण रक्ताला ते फिल्टर करतो आणि मग युरिन तयार करतात. आणि मग युरिन तयार करतात ते लोक. आणि मग ते बॉडी पासून बाहेर जातो. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये हे कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे आपण जे खातो ते इंटेस्टाईन मध्ये स्टमक मध्ये जातो आणि मग इंटेस्टाईन मध्ये जातो आणि मग ते कोलन पासून जाऊन बाहेर येतो. कोमल, तू फक्त आता लक्ष दे, मध्ये मध्ये काही मेसेज पाठवू नको. कुठला हे आहे चॅप्टर म्हणजे सगळ्यांना डिस्टर्ब होतं. तू आता फक्त लक्ष दे, मी परत एकदा रिवाइज करताना तुला सांगेन. तर हे होतं एक्सक्रीशन. आता प्लांट मध्ये पण एक्सक्रीशन होतो. तर प्लांट मध्ये कसं होतं एक्सक्रीशन? जेव्हा जेव्हा ते लीफ आणि फ्रूट पूर्ण पिकलेले असतात आणि ते पिवळे होऊन चढून गळून जातो. मग आहे गम रेझिन आणि लेटेक्स. गम रेझिन आणि लॅटेक्स हे सगळं जेव्हा ते पेडाला काही लागतो म्हणजे त्यांचे काही एक्स्ट्रा असतात ते जे ऊज आउट होतात हे असं ट्रान्सपेरंट असं असतात गम रेझिन. आणि हे आपल्या ह्युमन्सला खूप युजफुल असतात गम्स रेझिन हे सगळं. तिसरं आहे कॅल्शियम
कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स. म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या झाडावर बघत असेल की त्याच्यामध्ये छोटं छोटं हिऱ्यासारखं काहीतरी चमकतं आहे, आणि जेव्हा तुम्ही त्याला धरतात तुम्हाला ते टुचतात, आणि तुमच्या स्किन मध्ये इचिंग म्हणजे खुजली होते तुमच्या स्किन मध्ये. तर आपण हे आपल्याला फायद्याचं नाही आहे, पण हे झाडांना ते एक्सक्रिशन साठी आहे, प्रोटेक्शन साठी यूज करतात. आणि ते काही अँटीबॅक्टेरियल नेचर पण असतात त्यांचं. तर हे होतं एक्सक्रिशन इन प्लांट्स. सगळ्यांना समजलं? येस मॅम. Yes, ma'am. तर एकदा पहिला सगळं रिवाइज करून घ्या. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एकदा वाचून घ्या आणि मग मला सांगा उत्तर. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? मॅम जे शरीराच्या हा सांग, काय ते शरीराचं? शरीराच्या एका भागात तयार झालेले किंवा शोषलेले पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया. करेक्ट. ते आहे ट्रान्सपोर्टेशन. आता हे स्लाइड राहील का? हो. आता आपल्याकडे आहे रूट प्रेशर आणि वॉटर ऍब्झॉर्प्शन. तुम्हाला एखादा प्रश्न पडेल की रूट पासून ते पाणी वरती जातो कसं? म्हणजे आपल्याला जेव्हा पाणी वरचा मालेला चढवायचा असतो तेव्हा आपण काय लावतो? मोटर. आणि मोटरनी प्रेशर जनरेट होतो आणि पाणी इझिली वरती पोहोचतो. आता रूट मध्ये काय होतं, जेव्हा ते रूट पाणी ऑब्झॉर्ब करतात आणि ते रूटचे जे सेल्स आहे जे ऑब्झॉर्ब करतात पाणी, ते फुगून जातात, आणि ते फुगलेले सेल आजूबाजूच्या सेल्स मध्ये प्रेशर जनरेट करतो, आणि त्या प्रेशर मुळे ते पाणी आहे ते वरती जातो प्लांटच्या बॉडीच्या आतमध्ये. तर याला आपण, हे प्रेशरला आपण म्हणतो रूट प्रेशर. सगळ्यांना कळलं? वॉटर Yes, ma'am. जायलम घेऊन जातो वॉटर. तर एकदा वाचून घ्या हे स्लाइड. वाचलं सगळ्यांनी? हे स्लाइड वाचून झालं? काय डाऊट Yes, आहे? no, ma'am. नो मॅम. आता ट्रान्सपिरेशन काय आहे? ट्रान्सपिरेशन मध्ये जे पाणी आपण वरती खिचलेलं होतं, पाणी जे प्लांट्स मध्ये, एखाद्या वेळी प्लांट्स मध्ये जे जास्त पाणी असेल तर तेव्हा ते कसं बाहेर पडतो? म्हणजे ते लीव्स मध्ये छोटे छोटे होल असतात पाठच्या साईडला लीव्सचे, त्याला आपण स्टोमॅटो म्हणतात, स्टोमॅटा. आणि त्या स्टोमॅटामध्ये गार्ड सेल्स म्हणून एका मोठा सेल्स असतो दोन्ही बाजूला, ते दरवाजासारखं काम करतो. जेव्हा ते बंद असतो
पाणी वेपर वॉटर वेपर बाहेर जाऊ नाही शकत. जेव्हा ते खुलतं वॉटर वेपर बाहेर जाऊ शकतात. सो जेव्हा हे वॉटर खुलतात आणि पाणी बाहेर जातात, झाडांमध्ये पाणी कमी होते आणि मग रूट मध्ये मेसेज पोहोचते की अरे बाबा पाणी कमी झाले आपल्यामध्ये, तू जास्त पाणी ऑब्झॉर्ब कर. आणि तेव्हा ते रूट ऑब्झॉर्ब करायला सुरुवात करतं. ह्याला आपण ट्रान्सपिरेशन पूल पण म्हणतात. म्हणजे ट्रान्सपिरेशन मुळे जे पाणी खिचले गेलेलं आहे त्याला आपण ट्रान्सपिरेशन पूल म्हणतात. तर काही काही झाडे असतात ते 1,51,000 लिटर वॉटर एव्हरी इयर ट्रान्सपिरेशन मध्ये रिलीज करतात. हे आहे ओक ट्री. एकदा एकदा वाचून घ्या. आहे तुम्हाला काही डाऊट आहे तर मला सांगा. वाचलं मॅम. समजलं? काही डाऊट आहे? झालं मॅम. येस मॅम. नो मॅम. आता ट्रान्सलोकेशन ऑफ फूड हे कसं होतं एकदा वाचून घ्या. हे झालंय आपलं. ट्रान्सलोकेशन ऑफ फूड कसं होतं एकदा वाचून घ्या. झालं सगळ्यांचं? येस मॅम वाचलं. यस आता मला मॅम. सांगा ट्रान्सलोकेशन ऑफ फूड काय असतं मग? तुम्हाला समजलं असेल. ट्रान्सलोकेशन ऑफ फूड मध्ये काय होतं प्लांट्स मध्ये? मॅम जे लिव्हज मध्ये फूड तयार होतं ते प्लांटच्या सर्व सेल्समध्ये ट्रान्सपोर्ट होतं आणि ते फ्लोएमच्या सहाय्याने होतं. यालाच ट्रान्सलोकेशन म्हणतात. करेक्ट. आणि ट्रान्सलोकेशन मध्ये कुठलं ते प्रोसेस होतात की जसं ते प्रेशर जनरेट होतात, ते कसं जनरेट होतं? मॅम क्वेश्चन रिपीट करा ना. आता एखादा वस्तूला इकडून तिकडे पाठवण्यासाठी प्रेशर पाहिजे. करेक्ट. आपल्याकडे कसं हार्ट आहे जे पंप करतो आणि प्रेशर निर्माण करतो. रक्त आपल्या डोकामध्ये पायामध्ये जातं. तसंच ट्रान्सलोकेशन मध्ये कसं Ma'am, energy. हे
कसं करेक्ट कसं प्रेशर निर्माण होतो? मॅम एनर्जी म्हणजेच ॲडेनोसाइन ट्रिफॉस्फेटच्या मदतीने. करेक्ट, बट ते काय करतो मग जेव्हा ते फ्लोएमचा सेल असतो आणि पाणी डिफ्यूज होतो जेव्हा काय होतो? वाचा एकदा वाचा. पेशीत शिरतात. हो, डिफ्यूज होतात आणि प्रेशर निर्माण होतो. आणि जे खाणं आहे ते बाजूच्या सेल्स मध्ये पोहोचतो. करेक्ट. येस मॅम. येस मॅम. एक्सक्रिशन म्हणजे काय सांगा? मॅम एक्सक्रिएशन म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया. मॅम जे नॉर्मल बॉडी असते तिला जे घटक न पाहिजे नाहीत ते ती बाहेर सोडते, यालाच एक्सक्रिशन म्हणतात. करेक्ट. एक्सक्रिशन म्हणजे हे आहे आणि ते एक्सक्रिशन म्हणजे पहिल्यांदा असं जे हार्मफुल सबस्टन्स आहे बॉडीला जे हार्मफुल आहे ते बाहेर जाण्याचा प्रबंध होतो एक्सक्रिशन मध्ये. ते बॉडीचा बाहेर टाकण्याचा प्रबंध केलं जातं. हे आहे एक्सक्रिशन. एक प्लांट मध्ये एक्सक्रिशन कुठले प्रकारपासून होतो? Falling leaves and fruits, gum, resin and lattice, calcium oxalate crystals. करेक्ट. तर जे कॅल्शियम ऑक्झिलेट असतात ते आपल्याला हार्मफुल असतात की युजफुल असतात? मॅम ते आपल्यासाठी युजफुल असतात. कॅल्शियम ऑक्झलेट, गम रेझिन नाही, कॅल्शियम ऑक्झलेट. नो मॅम ते हार्मफुल असतात. काय करतो तो? मॅम आपल्या स्किनला इचिंग करतो. करेक्ट, इचिंग निर्माण करतो. आता हे गम आणि रेझिन आहे ते आपल्याकडे चांगलं आहे की मॅम हार्मफुल आहे? युजफुल आहे. ओके, तर युजफुल आहे. कशा पद्धतीने युजफुल आहे? आपण गम युज करतो रबर बनवण्यासाठी, मग आपण रेझिन खातो. तर हे आपण गोंद ढिंक, हो ढिंक गोंद हे हिंदीमध्ये नाव त्यांचे रेझिनचं. तर आपल्याला हे गरजेचं असतं. मॅम हम्म. पण रेझिन तर आपण फ्रेम बनवण्यासाठी यूज करतो ना. अरे ते रेझिन नाही बाळा, ते सिंथेटिक रेझिन आहे. ते रेझिन नाही, जे झाडांपासून निघतो ना, आपण ते लड्डू मध्ये घालतो. तुमच्या आईला विचारा तुम्ही. येस मॅम. तू गोंद ते फ्राय करून असं ड्रॉप सारखं दिसतं आणि कडक असतं. जेव्हा ते प्लांट पासून येतो ना तेव्हा ते नरम असतो, लिक्विड सारखं असतो. मग एअरच्या कॉन्टॅक्टला येऊन तो हार्ड होऊन जातो. तर हे रेझिन हे ते वाला आहे, खाण्याचे रेझिन. ते आर्टचं केमिकलचा रेझिन नाही. समजलं? ओके मॅम. येस मॅम. आता ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम. आता हे होतं आपण प्लांट मध्ये बघितलं. मीनल, काय डाऊट आहे? मीनलचा हात वरती आहे, काही डाऊट आहे का? ओके, तर ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये काय काय असतात? आपण हे आपल्याला हे बघायला मिळेल. तर ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये किडनी असतात, युट्रर असतात आणि युरिनरी ब्लॅडर आणि युरेटर. तर हे सगळं पार्ट असतात एक्सक्रिटरी सिस्टमचं ह्युमन्स मध्ये. हे तुम्ही पार्ट करून घ्या आत्ताच. किडनी, पेअर ऑफ युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा.
पार्ट झाली. काय काय पार्ट असतात युरिन एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये ह्युमनचे? पेअर ऑफ किडनी, पेअर ऑफ युरेटर, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. पार्ट झाला सगळ्यांना? हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजण्यासाठी. तर किडनी पासून युरिन आहे ते सेपरेट करतो वेस्ट आणि एक्सेस सबस्टन्स ब्लड मध्ये. जेव्हा ब्लड किडनी मध्ये येते, किडनी मध्ये ते फिल्टर होतो आणि पाणी आणि जे एक्स्ट्रा पाणी असतं आणि ते जे एक्स्ट्रा एक्सेस असतात सबस्टन्स जे आपल्याला उपयोग नाहीये बॉडीमध्ये जास्त, ते सेपरेट होतात. आणि हे युरिन आहे, हे युरिन युरेटर मधून जाते टू युरिनरी ब्लॅडर. म्हणजे आपल्याला लागतो ना की आपल्याला आता जायला पडेल बाथरूम मध्ये, तेव्हा जेव्हा ते युरिन ब्लॅडर मध्ये फुल होतो तेव्हा असं वाटतो आपल्याला. आणि ते जेव्हा ते रिलीज होतो युरिन, त्या पार्टला पण म्हणतात युरेट्रा. तर किडनीज आहे हे मेन एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहे. आणि स्किन, लंग्स पण आपल्या वेस्ट काढतात बॉडीमध्ये. स्किन कसं काढतो वेस्ट? स्किन कसं काढतो वेस्ट, बॉडी मधला मॅम वेस्ट? स्वेटच्या साह्याने. करेक्ट, स्वेटच्या साहाय्याने. पसीना येतो जेव्हा आपल्याला, खूप पसीना येतो तेव्हा तेव्हा खूप सारे म्हणजे सॉल्ट असतात आणि काय काय लाईक अमोनियास असतात, दुसरे मटेरियल असतात, ते बाहेर पडतात बॉडी पासून. लंग्स कसं बाहेर पडवतो? मॅम जेव्हा आपल्याला कफ होतो तेव्हा? हो तेव्हा पण जेव्हा कफ नसतो तेव्हा? तेव्हा स्नीजिंग थ्रू. स्नीझिंग थ्रू, करेक्ट. आणि कार्बन डायऑक्साईड पण बाहेर फेकतो ना लंग्स? येस मॅम. हो. तर कार्बन डायऑक्साईड आपल्याला युजफुल आहे की हार्मफुल आहे? हार्मफुल. हार्मफुल आहे, ते प्लांट साठी युजफुल आहे. करेक्ट. तर हे आहे ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम. तर ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टमचे पार्ट काय आहे? पेअर ऑफ किडनीज, पेअर ऑफ युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. किती पार्ट्स आहे किडनी मध्ये, एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये सांगा? 4. 4. कुठले 4? Pair of kidneys, a pair of ureters, the urinary bladder and the urethra. युरेथ्रा. करेक्ट. किडनी पासून काय काय सेपरेट होतं? काय मॅम? किडनी पासून जेव्हा रक्त जातो काय काय सेपरेट होतो आणि युरिन तयार होतो? मॅम वेस्ट आणि एक्सेस सबस्टन्सेस सेपरेट करतं फ्रॉम द ब्लड. करेक्ट. आणि तेव्हा जेव्हा ते सेपरेट होऊन जातो तेव्हा युरिन कुठे जातो? ऋतुपर्णा सांग. युरेथ्रा रिलीज करेक्ट. करतो. युरेटर मध्ये मग कुठे जाऊन जमा होतो? मॅम युरेटर्स टू द ब्लॅडर, तिथे स्टोर होतं. जेव्हा करेक्ट. युरिन ब्लॅडर मध्ये युरिन स्टोर होतो. करेक्ट. हो. आणि कुठून रिलीज होतो युरिन? Urine travels through the uterus to the bladder. Ureters bladder पासून स्टोर होतं आणि ते त्यानंतरून रिलीज होतं युरेथ्रा मध्ये. करेक्ट. तर किडनीला आपण का म्हणतो? ते इम्पॉर्टंट एक्सक्रिटरी ऑर्गन आहे.
स्किन आणि लंग्स सोबत वेस्ट काढायला, बॉडी मधलं वेस्ट काढायला. इतकं समजलं सगळ्यांना? येस मॅम. एकदा हे रिवाइज करून घ्या. दुसरं टॉपिक आता ते संपणार नाही एवढं लवकर, पण हे एकदा रिवाइज करून घ्या. असं ट्रान्सपोर्टेशन काय? कोण सांगणार मला ट्रान्सपोर्टेशन? ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? मॅम ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एका वस्तूला दुसऱ्या एक वस्तूला दुसऱ्या जागेवर नेणे किंवा घेऊन जाणे. करेक्ट. शाबास. रूट प्रेशर कसा निर्माण होतो? रूट प्रेशर कसा निर्माण होतो? ऋतुपर्णा, स्वाती, रूट मध्ये प्रेशर कसं निर्माण होतं? एखाद्या रूटनी पाणी ऑब्झॉर्ब केलं मग काय होतं? मॅम जेव्हा रूट सेल्स जे असतात ते वॉटरला किंवा मिनरल्स जे असतात सॉइल्स मध्ये त्यांना टच करतं तेव्हा रूट प्रेशर निर्माण होतं. हो, रूट वॉटर ऑब्झॉर्ब करतो, करेक्ट. पण ते ऑब्झॉर्ब केलेल्या वॉटरचा सेलचा काय होतं? ज्या सेलनी पाणी ऑब्झॉर्ब केलं आहे ते सेल्सचं काय होतं? काय मॅडम? जे सेल पाणी ऑब्झॉर्ब करतात ते सेल्सचं काय असतं? कसं होतं? एखादा बलून मध्ये आपण पाणी टाकलं तर आता बलून काय होतो? बलून फुगून जातो, राईट? हो. तर तसं आपण एखाद्या सेल्स मध्ये जेव्हा ते पाणी घेतो तो पण फुगतो, आणि ते जेव्हा तो फुगतो त्याचे जे आसपासचे सेल्स आहेत त्याच्यावर ते प्रेशर निर्माण करतो, आणि ह्या प्रेशरमुळे पाणी वर जाते. कळलं हा. आता रूट प्रेशर? तर मग ते प्रेशर जे असतं ते वॉटरला पुश करतं आणि जे मिनरल्स असतं ते जायलम हे करतात प्लांट्स थ्रू द प्लांट, जायलम अँड अप थ्रू द प्लांट, जायलम करतात त्यामुळे. हो, करेक्ट. ट्रान्सपिरेशन काय असतं लीव्स मध्ये? ट्रान्सपिरेशन ट्रान्सपिरेशन कसं घडतं प्लांट्स मध्ये? लीव्सच्या पाठी काय असतात? त्याला आपण एक छोटे छोटे होलला आपण काय म्हणतात? मॅम स्टोमाटा. येस, करेक्ट स्वाती, स्टोमॅटा म्हणतात. स्टोमॅटा मध्ये काय असतात? कुठले सेल असतात मॅम जे? स्टोमॅटा मीन्स ते लीव्स असतं त्याच्या बॅकवर्ड मीन्स खालच्या साईडला छोटे छोटे पोर्स असतात म्हणजे होल्स. त्या पोर्स थ्रू ते काय बोलतात कार्बन डायऑक्साईड मीन्स त्यांचं फूड असतं ते ऍब्झॉर्ब करता स्टोमाटा थ्रू, त्या पोर्स थ्रू. हो, आणि त्यालाच करेक्ट. लीच ब्रीदिंग प्रोसेस असते ती. पण ते आणि त्याच्यातून त्यामध्ये काय स्टोमाटा बाहेर पडतो? कुठला पदार्थ त्याच्यातून कार्बन बाहेर डायऑक्साईड, पडतो? आणि कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन. नाही, वॉटर वेपर. एक्सेस वॉटर पण बाहेर जातात. आता वरतून एखादा लीफ पासून पाणी कंटिन्युअसली बाहेर जातच आहे, तर पाणी प्लांटच्या बॉडीमध्ये पाणी कमी होतं, आणि जेव्हा ते पाणी कमी होतं ते रूट्सला सिग्नल पाठवतं की आणखीन पाणी पाहिजे. तर रूट्स आणखीन पाणी अब्झॉर्ब करतो आणि प्लांटला पोहोचवतो. त्याला आपण म्हणतात ट्रान्सपिरेशन पूल. बिकॉज ऑफ ट्रान्सपिरेशन
म्हणजे ट्रान्सपिरेशन मुळे जे पाणी कमी झाली आणि जे पाणी खिचला गेला प्लांटचा बॉडीमध्ये, त्याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन पूल. समजलं? येस मॅम. आता सांगा ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. मॅम, प्लांट्स मध्ये फूड असं थ्रू फ्लोएम थ्रू ट्रान्सफर्ड होतं आणि फ्लोएम प्लांट्स मध्ये फूड मॅम फूड हे लिव्स मध्ये ट्रान्सपोर्ट एव्हरी सेल पर्यंत ट्रान्सपोर्ट फ्लोएम थ्रू होतं ॲज नीडेड अप और डाऊन. ते खाली आणि वरच्या साईडला दोघी साईडला जातात आणि एक्स्ट्रा फूड स्टोर आणि जे एक्स्ट्रा फूड असतं ते रूट्स आणि फ्रुट्स आणि सीड्स मध्ये स्टोर होतं आणि या प्रोसेसला ट्रान्सलोकेशन म्हणतात. करेक्ट. आणि हे ट्रान्सलोकेशन जेव्हा होते तेव्हा प्रेशर कसा निर्माण होतो सेल्स मध्ये? म्हणजे विदाउट प्रेशर ते तर वरती खाली जाऊ नाही शकत, तर प्रेशर कसा निर्माण होतो? मॅम त्यामध्ये प्रेशर जे फूड असतं प्लांट्स मध्ये ते पुश करतं आणि जे जवळचे जे सेल्स असतात ते त्याला हेल्प करतात वर ट्रॅव्हल करण्यासाठी वरती खाली जेव्हा त्याला नीड असते. आणि त्यामुळे फ्लावर्स आणि बर्ड्स जे असतात ते फ्लावर्सच्या वरती ते ब्लूम करतात, म्हणजे ते फुलतात. करेक्ट. एक्सक्रीशन म्हणजे काय? मॅम एक्सक्रिएशन म्हणजे ज्या आपल्या बॉडीला जे जे हार्मफुल असतात, हार्मफुल ऑर्गॅनिझम्स किंवा काही ते आपल्याला नको आहे तर ते एक्सक्रिएट करतात, म्हणजे ते बाहेर फेकतात बॉडीच्या. करेक्ट. तर प्लांट्स मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारने एक्सक्रीशन होते? Falling leaves and fruits, gum, resin and latex, calcium oxalate and crystals. पासून आपल्याला कुठला फायद्याचा आहे? मॅम फर्स्ट अँड सेकंड फायद्याचा आहे. आणि आपल्याला काय हानिकारक आहे? कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स. करेक्ट. आता ह्युमन्स मध्ये कसं एक्सक्रीशन कसं होतं? काय काय ऑर्गन्स लागतात एक्सक्रीशन साठी? मॅम Pair of आपल्याला एक्सक्रिएशन करण्यासाठी पेअर ऑफ किडनीज लागतं आणि पेअर ऑफ युरेटर्स लागतं आणि युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा लागतात. करेक्ट. तर जेव्हा किडनीतून रक्त कसं फिल्टर होतं, म्हणजे फिल्टर होऊन कसं हे करतो, युरिन कसं बनतो? मॅम जेव्हा किडनीज फ्रॉम म्हणजे किडनीज मध्ये जेव्हा युरिन असतं ते सेपरेट करतं वेस्ट आणि एक्सिस सबस्टन्सेस जे असतात आपल्या युरिन मध्ये, आणि मग ते ब्लड मधून सेपरेट करतं आणि तेव्हा ते ब्लड काय बोलतात हे फिल्टर्ड होतं. मीन्स जेव्हा ते किडनीज युरिन मधून जेव्हा वेस्ट अँड एक्सेस सबस्टन्सेस जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते ब्लड फिल्टर्ड होतं. करेक्ट. आणि ते तेव्हा जे युरिन बनलेलं गेलंय, आता चला फिल्टर झालं ब्लड पासून, आता वॉटर, एक्सेस वॉटर आणि हार्मफुल मटेरियल्स ते युरिन मध्ये आलं. आता युरिन तयार झाला. हा युरिन कुठे जातो मग? मॅम तो युरिन युरेथ्रा मधून रिलीज होतो. हो, युरेथ्रा पासून कुठे जाऊन जमा होतो? मॅम क्वेश्चन एकदा Bladder repeat मध्ये. करा. हा, ब्लॅडर मध्ये. ते युरिन जे आहे युरेटर मध्ये जातो आणि ब्लॅडर मध्ये जमा होतो. ब्लॅडर पासून कुठे जातो?
कसं बाहेर पडतो बॉडीतून? युरेथ्राच्या साहाय्याने. करेक्ट. करेक्ट. तर म्हणून आपण हे किडनीला आपण हे मेन एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणतात. आणि दुसरे एक्सक्रिटरी ऑर्गन काय असतात किडनी आणि? किडनी आणि युरेट्रस आणि युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. नाही नाही These ते are नाही. ओके, किडनी पासून आपल्याला बाहेर पडतो आपला हार्मफुल पदार्थ. आणखीन कुठून बाहेर पडतो? मॅम स्किन आणि लंग्स आणि किडनीज. करेक्ट. स्किन पासून कसं बाहेर पडतो? कुठून मॅम? स्किन पासून घाम. Sweat. करेक्ट. स्वेट. स्वेट मॅम मीन्स पसीना. करेक्ट. लंग्स पासून? स्नीझिंग किंवा कफ होतो तेव्हा. करेक्ट. आणि कार्बन डायऑक्साईड, रेस्पिरेशन मुळे कार्बन डायऑक्साईड पण बाहेर पडतो. ओके मॅम. तर आपण किडनी कसं फिल्टर करतो आणि काय करतो हे आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. एवढं रिवाइज करून या तुम्ही पुढच्या क्लासमध्ये. ओके मॅम. थँक्यू. थँक्यू. आणखी काही डाऊट आहे आता? नो मॅम. No, ma'am. काही 6th आणि 7th चॅप्टर मध्ये काही डाऊट आहे जे एक्झाम मध्ये येणार? नो मॅम. काहीच नाही? नो मॅम. ओके. मग चला तुम्ही पाठांतर करत राहा, प्रिपरेशन चालू राखा. टेक केअर आणि गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. Good night. Thank you. बाय. बाय. थँक्यू. बाय. Bye, ma'am. Thank you. बाय. थँक्यू. बाय.